नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची। सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलंय। आज सायंकाळी 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपस्थित राहणार आहेत। विरोधी पक्षाला देखील चहापान कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। विरोधक उपस्थित राहणार की नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं। त्यामुळे सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये। आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या विरोधक सुद्धा या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात का की नेहमीप्रमाणेच बहिष्कार टाकतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्यापासून या अधिवेशनाला सुरुवात होतीये। 6 मार्चला राज्याचं आर्थिक बजेट जे आहे ते सादर केलं जाईल। मुख्यमंत्री स्वतः हे बजेट मांडणार आहेत। याआधी दिवंगत अजित पवार यांच्याकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन मांडण्याची जबाबदारी होती। अर्थ खातं त्यांच्याकडे होतं, मात्र अजितदादांच्या निधनानंतर हे खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलं आणि आता राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो आता मुख्यमंत्री सादर करतील। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात माझा सहकारी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। विरोधक जाणार की बहिष्कार टाकणार हे आपल्याला आज कळेल 5:30 वाजता। मात्र कोणकोणते मुद्दे अर्थसंकल्पासोबत गाजू शकतात या अधिवेशनामध्ये, काय माहिती आहे? सिद्धेश, उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन या ठिकाणी सुरू होत आहे आणि या पार्श्वभूमीवरती विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून बैठकी बोलवण्यात आलेली आहे। विरोधकांकडून आपण बघितलं दुपारी बैठक बोलवण्यात आलेली आहे, तर सत्ताधाऱ्यांकडून आपण बघितलं या ठिकाणी संध्याकाळी बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि चहापानाचा कार्यक्रम देखील आपण बघितलं या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचं आमंत्रण विरोधकांना देण्यात आलेलं आहे। पण विरोधक या चहापानाच्या कार्यक्रमाला बहिष्कार घालतात की चहापान कार्यक्रमाला जातात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की विरोधक आपण म्हणतो अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरुवात होत आहे। 1 मेचा हा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्यामध्ये आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आपण म्हणतो शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि आपण म्हणतो पार्थ पवार यांचे जमीन प्रकरण असेल, तसंच आपण म्हणतो या ठिकाणी जे आता नरहरी झिरवळ यांच्या खात्यामध्ये जी लाच घेण्यात आली ते प्रकरण असेल, अनेक प्रकरण त्या संदर्भात आपण म्हणतो विरोधक आक्रमक होऊ शकतात आणि त्यावरती सत्ताधारी कशा प्रकारे उत्तर देणार आहेत, कशा प्रकारे या ठिकाणी सामोरे जाणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। पण आपण बघितलं हे अधिवेशन बिना विरोधी पक्षनेता असणार आहे, कारण की या ठिकाणी विधानसभा असेल, या ठिकाणी विधानसभेला विरोधी पक्षनेता नाही, तर आता विधान परिषदेमध्ये देखील अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आता विधान परिषदेतही आपण म्हणतो विरोधी पक्षनेता हा नसणार आहे। आणि या संदर्भामध्ये पण आपण बघितलं तर विरोधी पक्ष या ठिकाणी विरोधी पक्षासाठी मागणी करतं का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं, कारण की तेवढी संख्याबळ हे विरोधकांकडे नाही आहे। त्यामुळे विरोधक आता कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांवरती आक्रमक होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच मनोज, तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचं।